नमस्कार मंडळी. तर बघा कलिंगडच्या प्लॉटमध्ये आलेली. तर बघायचं कलिंगडची साईज कशी आहे. त्याला बघूया आपण कलिंगडची साईज कशी आहे. तर बघा एक जाग्या दोन दोन पण कलिंगड लागलेत. पहा किती मस्त आणि किती सुंदर कलिंगड दिसायले. तर बघा कलिंगड कसं आहे माहिती आहे का, डंक माशी लागली का तर चेक करायचंय. बघा तर एकाच जाग्यात दोन कलिंगड हे पा, एकाच जाग्या किती मस्त दोन कलिंगड लागले. तर इथं थोडंसं गवत आहे मग गवतामुळं कलिंगड दिसतं ना. तर बघा हे थोडंसं गवत उपटी ते इथलं. तर बघा दोन कलिंगड किती सुंदर वाटायले. तर पहा इथे दोन कलिंगड एकाच जाग्यात दोन कलिंगड लागले. आणि जे छोटंसं आहे का छोटंसं हे पा, इथे छोटंसं पण आहे. म्हणजे एकाच जाग्यात तीन कलिंगड लागले. तर खूपच छान माल लागला. एकच नंबर तिथं आहे का ते सगळ्यात मोठं एक कलिंगड आहे. पण ते पाल्याच्या आड लपले म्हणून तुम्हाला दिसणार नाही. तर चला आपण पुढं पण बघूया कलिंगड लागले का. तर कितीच मस्त वाटायले. खूपच छान प्लॉट वाटायला. कसं आहे माहिती आहे का, 2-3 दिवस झालं पाणी पण नाही याला, पाणी दिलं नाही. आता उद्याच्याला काय करायचं माहिती आहे का, याला खत द्यायचं. म्हणजे काय झालं याला, ते शेंडा जे आहे का म्हणजे शेंडा तोडून टाकावं लागतं. याला काय झालं गोंडा आला. तर गोंड्याचा म्हणजे काय होईल माहिती आहे का, एक गोंडा आहे पा तुम्हाला दाखवते. पण ते बघा ते असले शेंडे काय करावं लागतात म्हणजे तोडून टाकावं लागतात. म्हणजे काय होईल दुसऱ्या कलिंगडाला त्रास होईल नाही. तर बघा हे पूर्ण याच्यावर गोंडा पडला म्हणून काय करावं लागेल माहिती आहे का, हे शेंडा साईडला फेकून द्यावं लागतं. बघा किती नुकसान होते, खूपच नुकसान होते. कसं आहे माहिती आहे का, डंक माशी पण लागली. तर बघा डंक माशीने पण हे पा ते कलिंगडाला बघा हे किती मोठं कलिंगड पहा, डंक माशी लागली. हे पहा झूम करून बघा किती मोठी कलिंगड खराब झाले. याला काय झालं डंक माशीने डंक मारलाय. तर काय करावं लागेल माहिती आहे का, गिलास आणावं लागते ना. म्हणजे ते गिलास असते त्यामध्ये बिस्किट असते. मग त्यामुळं काय होते त्या वासानं याच्यामध्ये गिलासमध्ये डंक माशी जाते. म्हणून काय करावं लागेल, हे पहा किती मोठं कलिंगड खराब झाले. खूपच नुकसान व्हायले. आधी तर वातावरणानं कलिंगड लागले नाही तर थोडे म्हणजे कमी लागले. तर तरी पण खाल्ले बघा किती मोठं कलिंगड खायले, खूपच मोठं कलिंगड खायले. तर मी काय करते काकाला 2-4 म्हणजे 5-6 गिलास आणायला होते रानावाल्या मालकाला. म्हणजे काय होईल ते लावायचे आपल्याला प्लॉटमध्ये. पण अजून पण पुढं जाऊन चेक करते. तर बघते कुठं कुठं डंक माशीने डंक मारला आहे कुठे कुठे नाही मारलाय. तर हे पहा म्हणजे एकच दिसलंय मला, आता सुद्धा एकच दिसलंय डंक मारलेलं. मला अजून काही दिसलं नाही. तर मी अजून पुढं जाऊन बघते. म्हणजे काय होईल माहिती आहे का, टायमाला लक्ष द्यावं लागतं कलिंगडावर. म्हणजे काय होईल पुन्हा म्हणजे मार्केटला माल जाताना खूपच माल खराब निघत आहे. त्यामुळे काय करावं लागेल, पूर्ण प्लॉट चेक करावं लागतं. कडी काठानं म्हणजे फिरून बघावं लागत आहे. इथे तिकडे याला काय झालं माहिती आहे का, पाणी पण ह्या प्लॉटला म्हणजे हे माहिती आहे का 1 नंबरचा प्लॉट आहे. खालती जे आहे का ते 2 नंबरचा प्लॉट आहे. पण ह्या प्लॉटला काय झालं पाणी कमी पडले म्हणून कलिंगड कसे झालेत माहिती आहे का, वाकडे तिकडे कलिंगड झाले. तर मी चेक करते पूर्ण प्लॉटमध्ये फिरून पाहते. हे पहा इथे पण किती मोठं कलिंगड झालं. पण कसं आहे माहिती आहे का, पाणी नसल्यामुळे हे कलिंगड कसं झालं. तर बघा हे पहा हे पण किती मस्त कलिंगड वाटायला. पहा किती छान कलिंगड दिसायला. खूपच मोठं पण झालंय पण किती सुंदर वाटायला, खूपच छान दिसायले. पण याला काय डंक मारला नाही. जे छोटंसं कलिंगड आहे का ते बघू आपण चेक करूया. हे 5 छोटंसं कलिंगड, याला बी डंक नाही मारला. हे पण छान आहे. तर आपण पुन्हा एकदा कडी काटाने फिरून बघू डंक माशीला डंक मारला का. ह्या साईडनं पण म्हणजे काय झालं, ह्या साईडनं एवढं गवत होतं ना. तर आम्ही पूर्णपणे खुरपणी केली. तर बघा आता किती छोट आले, किती मस्त कलिंगड पण लागले. तर बघूया आपण इथे पण काय करावं लागेल माहिती आहे का, ही झाड पूर्णपणे तोडून टाकावं लागते. म्हणजे काय झालं याला काय माहिती आहे का, हे वेल पूर्ण तोडून टाकावं लागतं. याला काय झालं गोंड्यावर रोग पडला. हां तर बघा हा कलिंगडचा प्लॉट आहे. तर बघा हे कलिंगड पूर्ण डंक माशीने मारला. तर काय करावं लागलं खूपच म्हणजे इकडे ह्या प्लॉटमध्ये खूप छान माल पण लागला आहे. पण काय झालं काय कलिंगड वाकडे झाले म्हणून याला पाणी नाही, याला पाण्याची कमतरता आहे. तर याला पाणी द्यावं लागेल. हे माहिती आहे का खराब वेल आहेत का, ते वेल तोडून टाकावं लागतं. छोटाला माल पण खूप लागला आहे. म्हणजे एकेका लाईनला 2-3 बघा एकाच जागे किती मस्त कलिंगड लागले. तर बघा हे कलिंगड किती छान वाटायले. तर पहा आपली सेटिंग एकच नंबर मालाची. पहा किती मस्त, थांबा झूम करून बघा किती मस्त कलिंगड वाटायले. हे खूपच छान कलिंगड दिसायले. ते पाल्याच्या आड लपले असतात कलिंगड. हे पण पहा किती सुंदर दिसायले कलिंगड. हे बघा हे पण किती सुंदर कलिंगड दिसायलेत. कारण की प्रत्येक कलिंगड काय होते माहिती आहे का, पाल्याच्या आड लपून बसते. प्रत्येक कलिंगड पाल्याच्या आड लपून बसते. तर मी काय करते माहिती आहे का, पूर्ण प्लॉटमध्ये फिरून पाहते, कडी काटे फिरून पाहते कुठे कुठे डंक माशीने डंक मारलाय. तर पूर्ण प्लॉटमध्ये मला फिरून पाहावं लागेल माहिती आहे का, टायमाला पूर्ण चेक करावं लागतं. आणि ते ह्याच प्लॉटमध्ये मी राहते आणि ह्याच प्लॉटमध्ये माझी कोपी बघा साईडला कोपी पण आहे माझी.